नमस्कार मित्रांनो, मनोज दे हे नाव तुम्ही ऐकलेच असेल, कारण या व्यक्तीने YouTube मध्ये धुमाकूळ मचवलेली आहे। हेलो फ्रेंड्स, टेक्निकल मनोज में आप लोगों का स्वागत है। मैं हूं मनोज और आप लोगों का टेक्निकल मनोज में स्वागत है। आज आया हूं कि मेरे चैनल ने जो है टेक्निकल मनोज ने 100 सब्सक्राइबर को जो है क्रॉस कर लिया है। मतलब क्योंकि हमारे चैनल ने जो है पूरे कर लिए हैं 10,000 सब्सक्राइबर। जो क्यों नहीं दे पाता हूँ, क्योंकि फ्रेंड्स जो है मेरा एडसेंस ब्लॉक हो गया, वो तो आप लोगों को पता है। मैंने एक वीडियो हेलो फ्रेंड्स, तो आप लोग का वेलकम है इस मेरे नए न्यू चैनल पे। तो आप इस चैनल का नाम देख सकते हैं सेकंड चांस से। इस पे आप हेलो फ्रेंड्स, तो सुबह सुबह जो है हमारे चैनल को मिल गया है गुड न्यूज, मुझे मिल गया है गुड न्यूज। जी हाँ दोस्तों, फाइनली जो है हमारे चैनल में हो गया है मोनेटाइजेशन ऑन। 9 तारीख से 21 तारीख तक मेरा जितना इनकम था वो पैसा जो है मेरे बैंक पाया है। तो वो पैसा कितना है आप लोग को मैं आप लोग को दिखा देता हूँ। ये आप देख सकते हो मेरा दोस्तों $197 था, जिसका की रेट हो रहा था 13,400। मेरे पापा जो है एक साइकिल रिपेयरिंग का शॉप चलाते थे, ठीक है। तो उनका जो मंथली इनकम होता था, जो वो महीने में कमाते थे, अभी इस टाइम वो मंथली इनकम जितना कमाते थे वो मेरे एक दिन का उससे ही ज्यादा है। आणि जे सांगतात ना की YouTube मधून आपण काहीच नाही करू शकत, तर खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आणि या व्हिडिओमधून आणि या व्यक्तीकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल। त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। झारखंड राज्य धनबाद जिल्ह्यामध्ये जन्म झाला तो म्हणजे मनोज दे यांचा। त्यांचे वडील सायकल पंक्चरचं काम करायचे आणि दिवसभर फक्त 250 रुपये कमवायचे। त्यांचं एक छोटंसं घर होतं आणि त्या घरामध्ये त्यांची पूर्ण फॅमिली, त्यांचा पूर्ण परिवार त्या घरामध्ये राहायचा। ते मनाने तर खूप श्रीमंत होते, पण पैशाने एक गरीबच होते। मनोज दे यांना सरकारी नोकरी मिळावी हे स्वप्न त्यांच्या वडिलांचं होतं आणि मनोज दे यांनी एका आश्रमशाळेमधूनच 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि चांगल्या मार्काने पास झाला। त्यांनी इंटर सुद्धा सरकारी कॉलेजमधून पूर्ण केलं। त्याला बीटेक किंवा डिप्लोमा करायचा होता, पण घरच्या आर्थिक अडचणीमुळे त्यांनी ITI मध्ये ॲडमिशन घेतलं आणि घरचा कॉम्प्युटर विकून त्यांनी ITI ची फी 15,000 रुपये भरली आणि दररोज हा सायकल घेऊन ITI कॉलेजमध्ये जायचा आणि घरापासून अंतर होतं 14 किलोमीटर। ITI कंप्लीट करून त्याला गुजरातमधून कपड्यांच्या फॅक्टरीमध्ये जॉबची ऑफर आली। त्याचं सिलेक्शन पण झालं आणि महिन्याचा पगार होता तो म्हणजे फक्त 10,000 रुपये। तिथं फक्त 7 दिवस काम केलं आणि 7 दिवस काम केल्यानंतर त्याला समजलं की मला इथं काम करायला जमणार नाही। त्याच्यानंतर ते काम सोडून दिलं आणि तो घरी आला आणि घरी आल्यानंतर त्यांनी लहान मुलांना शिकवण्यासाठी सुरुवात केली आणि त्याच्यासोबत सायबर कॅफेमध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केली। हे सर्व करून सुद्धा तो महिन्याला फक्त 2,000 रुपये कमवायचा। त्याच्यानंतर त्यांनी YouTubeवरती एक व्हिडिओ पाहिला की YouTubeमधून आपण कशाप्रमाणे पैसे कमवू शकतो आणि त्याच्यानंतर त्याने एक YouTubeवरती चॅनल क्रिएट केला आणि त्या चॅनलवरती तो सिंगिंग करून व्हिडिओ अपलोड करू लागला। या चॅनलवर त्यांनी 7 महिने काम केले, पण ना सबस्क्रायबर वाढत होते ना व्ह्यूज येत होते। त्याच्यानंतर त्याने एक कॉमेडी YouTube चॅनल ओपन केला, पण हा चॅनल सुद्धा ग्रो झाला नाही। त्याच्यामुळे हा चॅनल सुद्धा त्यांनी बंद केला। त्याच्यानंतर त्याने एक टेक चॅनल ओपन केला, टेक्निकल मनोज या नावाने, आणि हा चॅनल हळूहळू ग्रो होत होता। अर्निंग व्हायला सुरुवात झाली होती। 150 व्हिडिओ त्याने अपलोड केले होते आणि $80 सुद्धा जमा झाले होते। पण त्याच्यानंतर त्या चॅनलचं ॲडसन्स अकाउंट डिसेबल झालं, कारण त्याला जास्त माहीत नव्हतं ॲडसन्स नियमाबद्दल। त्याच्यानंतर तो खूप डिप्रेशनमध्ये गेला, त्याला खूप टेन्शन आलं आणि घरामधून त्याला प्रेशर सुद्धा येत होता। आणि जेव्हा तो व्हिडिओ बनवायचा ना, तेव्हा त्याला लोक हसायची, त्याला लोक पागल बोलायची। आणि त्याच्यानंतर त्याने 1.5 महिने YouTubeमध्ये काम करणं बंद केलं होतं। 1-2 महिन्यानंतर तो डिप्रेशनमधून बाहेर आला आणि त्याच्यानंतर त्याने एक नवीन YouTube चॅनल ओपन केला, मनोज दे या नावाने। पण तेव्हा YouTube चॅनलवरती एक नवीन रूल आला होता की तुम्हाला जर YouTube चॅनल मोनेटाईज करायचा असेल तर तुम्हाला YouTube चॅनलवरती 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम कंप्लीट करावा लागेल। त्याच्या मनामध्ये विचार येत होते की मी यूट्यूबर नाही बनू शकणार, माझ्याकडून YouTube नाही होणार, पण त्यांनी हार नाही मानली। त्याच्यानंतर त्याने YouTubeमध्ये काम करायला सुरुवात केली। 4 महिन्यामध्ये त्याचा चॅनल मोनेटाईजसाठी रिव्ह्यूमध्ये गेला, पण 1 महिना होऊन गेला तरी सुद्धा त्याचा चॅनल रिव्ह्यूमध्येच होता। त्याच्याकडे व्हिडिओ बनवण्यासाठी ना कॅमेरा होता, ना माईक होता, ना ट्रायपॉड होता, ना कॉम्प्युटर होता। त्याच्याकडे फक्त एक मोबाईल होता। त्या मोबाईलमधूनच तो YouTubeचं सर्व काम करायचा, एडिटिंग करायचा, व्हिडिओ शूट करायचा, थंबनेल एडिट करायचा, फक्त त्या एका मोबाईलमधूनच। 1 महिना झाला तरी सुद्धा त्याचा चॅनल
मोनेटाईज होत नव्हता. त्याला खूप टेन्शन आलं, तो खूप डिप्रेशनमध्ये गेला. पण त्याच्यानंतर त्याला नशिबाने साथ दिली आणि 8 महिन्यानंतर त्याचा चॅनल मोनेटाईज झाला. 33,000 सबस्क्रायबर झाले होते आणि पहिला पेमेंट त्याचा $200 त्याच्या बँक अकाउंटमध्ये आला. त्याने खूप मेहनत केली, त्याने कधी हार नाही मानली आणि आता तुम्ही बघू शकता त्याच्या मोनोज दे या यूट्यूब चॅनलवरती 5.9 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि त्याच्या ब्लॉग चॅनलवरती 1.2 मिलियन सबस्क्रायबर आहेत. आणि त्यांनी यूट्यूबच्या पैशामधून 2-2 कार, 2-2 आयफोन, 3-3 बाईक्स आणि 2-2 घरं आणि पूर्ण फॅमिलीला आणि त्याची लाईफस्टाईल त्यांनी चेंज करून टाकली. आणि त्यांनी एक मोबाईल शॉप सुद्धा ओपन केले. हे सर्व कशामुळे पॉसिबल झालं आणि हे सर्व त्यांनी कशामधून अचीव केलं? यूट्यूबच्या पैशामधून. बहुत बड़ी बड़ी चीज़ें जो मैं अचीव कर लिया इतने कम उम्र में, वो भी सोशल मीडिया की वजह से. ठीक है, अगर मैं यूट्यूब वगैरह नहीं कर रहा होता तो शायद ही ऐसा घर में बना पाता, ऐसा गाड़ी ले पाता. तो बहुत कुछ अचीवमेंट मैंने बहुत कम उम्र में बहुत कम समय में ही कर लिया. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला कधी हलके घेऊ नका की तुम्ही यूट्यूबमध्ये काहीच नाही करू शकत. हा विचार तुम्ही तुमच्या मनामध्ये कधीच आणू नका. तुम्ही कितीही गरीब असला पण तुमच्यामध्ये मेहनत करण्याची जिद्द आणि चिकाटी असेल ना आणि तुमच्यामध्ये जर ती कला असेल ना तर तुम्हाला यूट्यूबमध्ये सक्सेस होण्यासाठी कुणीच थांबू शकत नाही. हीच गोष्ट आपल्याला मोनोज दे यांच्याकडून शिकायला मिळाली. आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर नक्की करा. थँक्यू. खतम.